विषय म्हणजे पोक्सो ऍक्ट. पालकांचे लैंगिक संरक्षण करण्यासाठी, पालकांचे लैंगिक अपराध जे घडतात त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी जो काही कायदा भारतामध्ये तयार करण्यात आला तर तो म्हणजे पोक्सो ऍक्ट म्हटलं जातं त्याला. तर प्रोटेक्शन ऑफ अ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल अब्युजमेंट ऍक्ट असं त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे. आता हा कायदा आणण्याची गरज का पडली पहिल्यांदा थोडक्यात सांगतो. तर पूर्वी भारतात कायदा होता त्यामध्ये आपण ऐकलेला असेल बलात्कार दाखल होतो किंवा छेडछाडीचे गुन्हे दाखल व्हायचे, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी राहिलेल्या होत्या, काही कमतरता राहिलेली होती. पूर्वी जी काही लहान मुली असतील किंवा मुलं असतील यांच्याविषयी जेवढ्या तरतुदींची आवश्यकता होती, थोडक्यात आपण रोड रोमिओ ऐकत असतो की जे गाडीवर पाठीमागे चक्रा मारणे किंवा अशा रस्त्याने जाताना येताना त्रास देणे, याच्यासाठी काही जास्त तरतुदी नव्हत्या. किंवा लहान मुलांवरती जर अतिगंभीर प्रकार जर झाले तर त्याच्याविषयी कायद्यामध्ये काही तरतुदींची त्रुटी होती. म्हणून दोनांता जर मुलींवरती बलात्कार झाला तर पूर्वीपासून जी शिक्षा होती तर आता त्यामध्ये कायद्यामध्ये वाढ होऊन जर अतिप्रसंग झालेला असेल किंवा एकापेक्षा जास्त वेळा घटना जर मुलींबरोबर त्या प्रकारच्या घडल्या असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला 40 वर्ष ते जन्मठेपेपर्यंत सध्या शिक्षा करण्यात आलेली आहे. तसेच जर तुमच्या सोबत कुठल्याही प्रकारे शारीरिक स्पर्श होऊन म्हणजे त्या जरी कुठला गुन्हा घडला तरी त्यासाठी देखील तुम्हाला 7 वर्षापर्यंतच्या शिक्षेची कायद्यामध्ये तरतूद आहे. मग ह्या तरतुदी जर आहेत, पूर्वी IPC मध्ये पण होत्या, भारतीय दंड संहितेमध्ये तरतुदी होत्या, परंतु स्पेशल जे आता मुलींसाठी किंवा मुलांसाठी जे तरतुदी आलेल्या आहेत तर जी कमतरता होती मी जी तुम्हाला बोललो की रस्त्याने जाताना येताना किंवा एखाद्याकडे एकटक बघणे किंवा तुम्हाला कोणी जाताना स्पर्श करणे किंवा तुम्हाला व्हिडिओज दाखवणे, आजकाल पोर्नोग्राफीचे व्हिडिओज जे काही दाखवले जातात त्याच्यातून कृत्य केले जातात, किंवा तुम्ही कुठे आंघोळ करत असताना वगैरे जवळचेच नातेवाईक किंवा मित्र परिवार यांच्याकडून कधी कधी फोटोज काढून व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. तर ह्या सर्व तरतुदी ह्या कायद्यामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे नुसता स्पर्श करूनच गुन्हा घडला पाहिजे असं काही नाही. जरी तुम्हाला कोणत्याही मार्गाने तुम्हाला जर त्रास दिला जात असेल तर तुम्ही या पोक्सो कायद्याअंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू शकता. आता हा गुन्हा दाखल करत असताना तुम्ही पोलीस स्टेशनला जाण्याचीच आवश्यकता आहे असं काही नाही.